नमस्कार फ्रेंड्स, मी वेदांकी. माझ्या वेदांकी लाईफस्टाईल चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपल्यासाठी परत मी घेऊन आले खेकडा मसाला रेसिपी. तर ही गावरान पद्धत आहे माझी. कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये आता 3 पळी मी तेल टाकून घेते. खेकडा, मच्छी, मासे जे काय बनवायचं असेल त्याच्यासाठी तेल जास्तच लागतं, त्याच्यामुळे मी 3 पळी तेल टाकून घेतले. 2 मोठे कांदे चिरून घेतलेत. ते आता तेल गरम झालं तर त्याच्यामध्ये टाकायचे. आणि हे जे खेकड्याचे जे पाय असतात छोटे छोटे, त्याचा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेत मी. आणि त्याचं पाणी काढून ठेवलं आहे. गाळ खाली बसला की वरचं पाणी घ्यायचं असतं त्याचं. तर मी तसं ते काढून घेतलं आहे. आणि खेकडे असे मस्त स्वच्छ करून घेतलेत. खेकडे पण खरंच खूप मोठी साईजमध्ये होते, छान होते. आणि आमच्या मुलांना खेकडे खूपच आवडतात, ते पण आपल्या गावठी चिपळूणचेच. तर असे स्वच्छ केलेत चांगले मी खेकडे. आणि नवरात्रीच्या आधीच हा म्हणजे मी व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामुळे फक्त टाकायला अपलोड करायला राहिला होता. कांदा छान परतून घ्यायचा. आणि फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकनला क्लिक करायलाही विसरू नका. तर कांदा आपला परतून झाला आहे, म्हणजे फ्राय होतोय, तोपर्यंत आपल्याला 4-5 लसणीच्या पाकळ्या घेऊन ठेचून त्याच्यात टाकायचे. नॉनव्हेजमध्ये कंपल्सरी आपण लसूणही टाकतो, त्याने टेस्ट छान येते. तर आता आपण लसूण टाकले आणि छान परतून घ्यायचं आहे. लसूण 4 कोकम घेतले, ते धुवून घेते. तेही नंतर टाकायचे, आपल्याला ॲड करायचे. आता आपला कांदा सॉफ्ट झाला आहे, तर त्याच्यात मसाला ॲड करून घेऊया. तर मी 1 चमचाभर असं चिकन मसाला टाकते एव्हरेस्टचा. त्याच्यानंतर 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 3 ते 4 चमचे तिखट. आमचं तिखट नाही आहे, त्याच्यामुळे एवढं यूज करते मी. हे घरचं तिखट आहे. सगळे मसाले आमचे घरचेच. हळद, गरम मसाला, तिखट हे सगळे घरचे मसाले आहेत. त्याच्यामुळे माझं जास्त तिखट नाही आहे. आणि थोडं आमच्याकडे तिखटच खातात, त्यामुळे तिखट 4 चमचे टाकले. आता हे जे पाणी आहे ते आपल्याला त्या मसाल्यात ॲड करायचं. हे खेकड्यांच्या पायांचं पाणी. लास्टला कपचे असतात, त्याच्यामुळे फक्त वरचं पाणीच घ्यायचं असतं. आणि हे सारखं असं ढवळत राहायचं, म्हणजे जसं ताकाची आपण कढी बनवतो आणि ती ढवळली नाही तर ती फुटते, तसं ह्याचं पण सेम तसंच असतं. खेकडे जर आपण ढवळत राहिलं नाही ना, तर पाणी वेगळं होतं आणि खेकड्याचे ते आतले जे मांस असतं ते वेगळं होतं. आणि त्या रसाचं पाणी आणि ते सोया पाणी होतं, असं दूध नासलेलं कसं होतं त्या पद्धतीचं. म्हणून ह्याला आपल्याला व्यवस्थित असं सारखं ढवळून घ्यायचं आहे. आणि कढ यायला लागला की आपल्याला त्याच्यात खेकडे ॲड करायचे आहेत. तर बघा, मी असं व्यवस्थित ढवळून घेते, जे खाली लागूनही देत नाही आणि गुठळ्या पण त्याच्या होऊन देत नाही आहे. त्याच्यात आपले कोकम जे धुतले होते ते ॲड केले होते मी. आणि आता आपल्याला खेकडे ॲड करायचे आहेत. खेकडे बघू शकता तुम्ही किती मोठी साईज आहेत. खरंच खूप छान खेकडे आहेत. आणि ही माझ्या मुलांची फेवरेट डिश आहे नॉनव्हेजमध्ये. चिकन, खेकडे हे प्रकार आमच्या घरी जास्त बनतात. आणि खेकडे पावसाळ्यात ह्याच सीझनमध्ये छान भेटतात. जे आता भात लावून झाली, कापायच्या वेळेची म्हणजे तयारी होते, दसरा दिवाळीच्या आधी खेकडे खायला खूप छान असतात. पावसाला स्टार्टिंग झाली, सुरुवात झाली की तेव्हाचे खेकडे एवढे छान नाही लागत, पण आताचे खेकडे एकदम छान असतात. तर मी चवीपुरतं मीठ टाकते आणि परत एकदा चमच्याने छान ढवळून घेते. आपलं आता ते खूप घट्ट झाले, तर आपल्याला त्याच्यात पाणी पण ॲड करावं लागणार आहे. मसाला जर तुम्हाला नुसतं खेकडा मसालाच पाहिजे असेल सुका म्हणजे भाकरीसोबत वगैरे खाण्यासाठी, तर तुम्ही सुकं ठेवू शकता. पण आमच्याकडे थोडं भातावरती किंवा असं रस्सा प्यायला वगैरे खूप आवडतं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पाणी ॲड केलं आहे. आणि आता पाणी ॲड केलं तर त्याला झाकण मारायचं आहे. आता आणि कमी पडल्यासारखं वाटलं म्हणून मी अजून पाणी ॲड केलं, कारण ते शिजेपर्यंत ते पाणी आटून जातं. आणि नंतर एकदा उतरून ठेवलं तर अजूनच ते आकसतं. त्याच्यामुळं
तरी बघा कशी आली ती छान. थोडं कड येऊन द्यायचं आणि वरती झाकण मारायचं. आपल्याला शिजायला 15 तरी मिनटं लागतात. तर आपले आता कड आलाय, शिजलेच चांगले. झाकण काढून टाकले, बघू शकताय म्हणजे शिजायला आलेत खेकडे आपले. तर ह्याच्यात आता आमचा जो कोकणी वाटण गोडा मसाला जो असतो तो ॲड करायचा आहे. तो गोडा मसाला आम्ही कडधान्याच्या भाज्यांमध्ये, चिकनमध्ये, मच्छीमध्ये फक्त ओलं वाटण असतं, ओल्या नारळापासून बनवतो. आणि बाकी सगळ्यामध्ये टाकायला सुक्या नारळापासून बनवतो. तर मी 5 मिनिटासाठी परत झाकण ठेवलं होतं, त्याला शिजून दिलं आहे. आणि आता परत हे ढवळून घेते. तर असा बऱ्यापैकी झाला आहे, म्हणजे घट्ट होत आला आहे. नंतर उतरवल्यावर तो अजून घट्ट होतो आणि खेकडेसुद्धा आपले झालेत. म्हणजे झाले तर शिजल्यात, जमाच आहेत ते. तर त्यांना छान असं शिजून द्यायचं आहे. आणि आता आपल्याला आपलं वाटण गोडा मसाला आहे तो ॲड करायचा आहे. त्या गोड्या मसाल्याची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवरती टाकली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. ते वाटण तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. 1-2 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवता येतं. बाहेर जर फ्रीज नसेल तर तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता. 8 दिवस राहतं. सुकं अगदी पाणी न टाकता वाटण करावं लागतं ते. त्याच्यामध्ये सगळं कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, गरम मसाला हे सगळं असतं. तर मी एवढाच घेते, जवळजवळ 2 ते 3 चमच्याभरच असा घेतला आहे गरम मसाला. कारण ते आधीच घट्ट होतं आहे, मसाल्याने अजून घट्ट होईल. असं हातानेच कुस्करून टाकते व्यवस्थित. तुम्ही एका वाटीत पाणी घेऊन ते मिक्स करून मग टाकलं तरी पण चालेल. आता ह्याला मसाला लागून द्यायचा, आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची. हा जो खेकड्याचा रस्सा असतो तो भाकरीबरोबर, तांदळाच्या किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागतो, खूप छान लागतो. आणि प्यायलाही चांगला. हा म्हणजे ज्यांना जॉईंट पेनचा त्रास असतो त्यांच्यासाठी हा खेकड्यांचं म्हणजे खेकडे खाणे खूप चांगलं असतं. कमरेचा, मणक्याचा वगैरे त्रास असतो त्यांच्यासाठी खरंच खूप चांगला उपयोगीचा काढाच असतो हा एक प्रकारचा. आमच्याकडे याला काढा म्हणजे काढा जसं तुपामध्ये पण बनवतात, काढा बनवतात. डिलिव्हर झालेल्या बाईला देतात किंवा मग असं मणक्याचा वगैरे त्रास असेल त्यांना देतात. त्याच्यामध्ये वाटण मात्र वेगळं वापरतात. काली मिरीचं वगैरे वाटण असतं. काली मिरी, लसूण, खोबरं या पद्धतीचं वाटण असतं. सर्दी वगैरे झाली, खोकळा झाला तर हा काढा एक अप्रतिम असतो. प्यायल्याच्यानंतर गायबच व्हायला पाहिजे. तर असं आपले खेकडे होत आलेत. आता मसाला असं छान शिजवून दिला ना की त्याचा अर्क उतरतो आणि टेस्ट खूप छान येते. परत एकदा सांगते फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणती तुम्हाला मिस्टेक होणार नाही बनवताना. पूर्ण टोटली आपलं असं झालं आहे. लास्टला आपल्याला कोथिंबीर टाकून सजवायचं आहे, सर्व करायला घ्यायचं आहे. कोथिंबीर माझ्या मसाल्यामध्ये होती त्याच्यामुळे मग कोथिंबीर मी ॲड केले नाही. बघा मस्त अशी उकळी येते छान. त्याला चांगलं 5 ते 10 मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे. जेवढे चांगले शिजले तेवढं त्याच्यात मसाले आतमध्ये शोषून घेते ते खेकडे. नंतर खाताना खूप टेस्टी लागतात.
जर मसाले शोषून नाही घेतले तर मग ते असं उकळल्यासारखं लागतात. त्याच्यामुळे छान असं मसाला छान अगदी व्यवस्थित शिजून द्यायचे त्यांना छान. इकडे बघू शकता आपले झालेत. आता परत एकदा छान ढवळून घेते. आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. असा थोडा घट्ट झाला आहे त्याच्यामुळे थोडी एक उकळी येऊन देते मी. थोडा पातळ करते कारण पिण्यासाठी मग काहीच राहत नाही. या राईससोबत खायचं असेल तरी आपल्याला पुरायला हवा त्याच्यासाठी. आता कोथिंबीर मी धुवून घेतली, ती बारीक चिरून त्याच्यामध्ये ॲड करते. मी गॅस बंद करते. परत पाणी टाकले तर छान उकळी आली आहे.